स्पर्धेमध्ये समावेश असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं का मजा येणार आहे, एक नवा युनिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय तो नवा युनिक आहे, काय ती स्ट्रॅटर्जी आहे, काय तो प्रोटोकॉल आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत जे आपल्याला मोरेगाव मध्ये आपण जातील. साई सेलेवेन आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. जय विरारचे आल्यात. ओमकार कोणाला तरी पाठव. चला मॅचला होते सुरुवात. शेवटचा अंतिम ग्रुप. का चर्चा होते मागील 2 स्पर्धेत जर गाप पाहिला तर मागील 2 स्पर्धेमध्ये या जय साई विरारने जो काही खेळ केलाय मनीष, तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन राहिले होते 2 स्पर्धेमध्ये, डोंगरपाडा प्रीमियर लीग आणि त्यानंतर मैत्री चषक. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. करण आणि गौतम, नवा बायकर मॅन ज्यांना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक हँडला, आणि पहिल्या षटकामध्ये ओमकार. चला टाइमर ऑन, ऑल सेट. पहिला बॉल, ओ पहिला बॉल, नो बॉल. इतनी बड़ी गलती. पहिल्याच बॉलवर ओमकार पाटीलचा हा नो बॉल आणि त्यानंतर ही सिंगल, म्हणजे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल. आपण पाहूया या फ्री हिटच्या बॉलला काय घडणार आहे. पुढचा बॉल रेडी आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा दापलकर ते 3. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 1. यावेळी हलक्यात सन्मान दिला आणि वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले. आता 3 झाल्यात. 2 बॉलचा खेळ, 3 धाबा दापलकर, 3 वर 0 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल, ओ यावेळी हलक्यात सन्मान दिलाय. वन्स अगेन पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा जय साई विरार हा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि साई शैलेने जो काही खेळ केला होता, महापौर चषकामध्ये जो काही खेळ केला होता साई शैलेने संघाने, तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना ओमकार पाटील या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा खिताब जिंकला होता. पाहूया काय घडणार आहे. शेवटचा अंतिम बॉल, 6 वर 0. यावेळेला कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग, नो डाऊट. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 वर 0 टीम जय साई विरार हा संघ. डिझेल ऐकूया आणि लगेच बोलूया. सुमित आल्यात, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे. या नवीन हंगामामधून खेळत असताना करण सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. परंतु साईच्या संघासमोर आतापर्यंत कशा प्रकारचा खेळ राहणार आहे यावर सर्वांच्या नजरा. ओ व्हॉट अ फील्ड. सहज सोपरीने चेंडूला अडवलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 चेंडूची कहाणी 7 वर 0. खूप चांगला स्टार्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत साई शैलेचा संघ. समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ झेल सुटलाय, झेल सुटलाय. दुसरा अटेम्प्ट सुद्धा चुकतोय. खूप चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. चेंडू खाली आले, चेंडूला अडवलं, बॅकअप देण्यासाठी क्विक आले आणि तोपर्यंत सहज सोपरीतीने सिंगल कंप्लीट झाले. यावेळेला हलक्या हाताने लेट कट केलं चेंडूला आणि लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 9 वर 0. मोठे ब्लास्ट येत नाहीयेत, हा फार मोठा चर्चेचा विषय राहिलाय. ओ खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, हलकीशी फ्लाइट आणि बॅट
बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. ऍक्शन रिप्ले पहा. हो, खूप चांगला बॉल. सन्मान यावेळी हलक्या हाताने दिलाय आणि सहज सोपरीने झाले सिंगल कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती आहेत. दहा 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 धावा धावपल करते 10-0. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. चला पॉवर प्ले पाहूया. प्रणय आल्यात 10-0. आता पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. वाईड बॉलने पॉवर प्लेला झाली सुरुवात. 11-0. प्रणय वन्स अगेन रेडी आहेत. पुढचा बॉल. यावेळी हलक्यानं सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. 5 जमेची बाजू आतापर्यंत 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्या जमेच्या बाजूमध्ये दडपण वाढवणारी एकच गोष्ट आहे की 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असून एकही मोठा ब्लास्ट आतापर्यंत आलेला नाहीये. ही सर्वात दडपण वाढवणारी गोष्ट जय साई विरार या संघासाठी झाले. पाहूया पॉवर प्ले मध्ये काय घडतंय. हो, यावेळी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज करण बाद. पहिला धक्का टीम जय साई विरार या संघाला गॉन. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत खूप चांगली सुरुवात प्रणय मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल रेडी आहे. बॅकफुटला गेले वेगवान बॉल आतमध्ये येणारा बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. ऑफ कडर पहा इतक्या वेगाने आतमध्ये आला आणि त्याला कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 14-1. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल कडक स्ट्रोक. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. काय जबरदस्त बॉलिंग आहे. दुसरा धक्का जयसाई विरार या संघाला गॉन. हिमांशू आल्यात नवीन फलंदाज. वॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. प्रणय पॉवर प्लेला आतापर्यंत पॉवरफुल बनवलंय. या अगोदरच्या पॉवर प्ले मध्ये आपण चौकार भरपूर पाहिले होते. या पॉवर प्ले मध्ये अजून एकही चौकार आलेले नाहीयेत आणि 2 महत्वाचे विकेट. सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल 14-2. पाहूया शेवटचा बॉल काय घडतंय पॉवर प्ले मध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 15-2. प्रथम बॅटिंग करत असताना जय साई विरार. सुपर बॉलिंग. प्रणयने पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं. फक्त 5 धावा आणि त्यामधून 2 महत्वाचे विकेट पहिल्या 3 षटकामध्ये. 15-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ.
कुणाल कुणाल आले आणि पहिल्याच बॉलवर सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा अजून एखादा मोठा फटका इकडे येणं गरजेचं आहे मनीष, कारण धाबा धापल करता येत नाहीत. ज्या प्रकारचे विकेट आउटफील्ड बनवले, आउटफील्ड फार वेगाने आहे आणि मैदानाची आखणी सुद्धा फार कमी आहे. त्यासाठी या आउटफील्ड विकेटला पाहण्यासाठी तुम्हाला किमान धावपलकावरती 28-30 धाबा येणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये मॅच मध्ये थोडेफार पुढे आहात. फट्टा खेळला, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. जो खेळाडू उभा होता गौतम पाटील, त्याला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. तिसरा धक्का जयसाई विरार या संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अक्षय 16 वर 3. फार मोठ्या अडचणी वाढल्यात, फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. काय जबरदस्त बॉलिंग आहे, पाठीमागून वेगाने आल्यात. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धापलकावरती 17 वर 3. ओ यावेळी खूप चांगली बॉल, खूप चांगला बॉल. पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग आहे आजच्या दिवसातील. मला वाटते पॉवरफुल बॉलिंग साई शैलेव या संघाने केले. शेवटचे 2 बॉल पाहूया. कुणाल रेडी आहेत. 17 वर 3. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलं, फेकी वेगवान आहे, सिंगल झाले कंप्लीट. पहा दबाव नाहीये, एक चौकार कडून येणं गरजेचं आहे. पाहूया अक्षयला शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर एक चौकार बनवावा लागणार आहे. त्या लो स्कोरिंग मॅचला थोडाफार हाय व्होल्टेज बनवण्यासाठी एक बाउंड्रीज. पाहूया लेट्स सी काय घडतंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाबा धावपल करते 19-20 टार्गेट सेट केलंय आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या AMCC आणि VBSC दोन्ही संघाचे संगणक आपण या. AMCC कॅप्टन आल्यात या. आणि भाऊ आपण येतात का? ओके या, भाऊ येणार आहे टॉस साठी. टॉस केला जाणार आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. पाहूया लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवतील का. दिनेश मेहर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. एका बाजूला भाऊ आहेत, दुसऱ्या ठिकाणी AMCC चे कर्णधार आहेत. टॉस केला जाणार आहे. या इकडे समोर या भाऊ. हे उतरा बाहेर. कॉइन तुम्हाला माहिती, तुम्ही कडे ते समोरून कॅमेरा आहे ना. तुम्ही खिशानु ठेवी कर, तुमच्या टापऱ्या मारल्या पाहिजे. तुला विचारायला पाहिजे, तुला माहिती आहे का नाही ते नक्की. कोणाला आता आहे ते टॉस. टॉस केला जातोय AMCC आणि VBSC या दोन संघादरम्यान. हेड आणि टेल. हेड, इट इज हेड. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय काय निर्णय. क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी नवापूरमध्ये आल्यात, आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन तर इथे चांगलंच असतं आणि हा ग्राउंड पहिला चांगलाच असतो, त्यावर अजून खर्च केल्यामुळे अजून चांगलाच दिसतोय. थोड्याफार तिकडे जी ग्रास वगैरे होते ते पूर्ण काढले, त्यामुळे अजून खेळायला मजा येईल. प्रयत्न तर असते सगळ्यांचे, बघूया काय होतं. खूप साऱ्या शुभेच्छा. चला लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज. टाइमर ऑन. पहिला बॉल. ओ पहिला बॉल, पहिला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. वेस्टर्नच्या मागे असलेले खेळाडू तिकडून झाले चुकी आणि 22च्या रूपानं त्या इनिंगला, त्या लो स्कोरिंग मॅचला झाले सुरुवात. ओ यावेळी चेंडू निघून गेलाय. हातामधून जवळ पास होऊन चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा ओमकार पाटीलच्या बॅट मधून. हा शानदार दमदार स्ट्रोक.
ज्या धावा पहिल्या 24 चेंडूमध्ये बनल्या नाही, ज्या धावा बाउंड्रीज आपल्या पाहायला मिळाल्या नाही, त्या धावा अखेरकार 26व्या चेंडूवर येत असताना ओमकार पाटीलच्या बॅटमधून हा करारा प्रहार. पुढचा बॉल गौतम. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल, दांडी गुल, बरोबर मधली यष्टी वाकवली. फलंदाज ओमकार पाटील बाद. पहिला धक्का साईशा 11 या संघाला गॉन. ओ याबली लेक्स्टमच्या येस काय ओ चेंडू पाहायला लागून पाठीमागे खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. याबल्या आतमध्ये येणारा बॉल सहज सोपरीतून सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपळकावरती 6. चेंडूचा खेळ झालाय 5. जर तो एक चौकार सोडला नसता तर किती धावांचा पासला असता. मॅच थोडीफार आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला असता. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 वर 1 टीम साई 11 संघ जय साई विरार या संघासमोर. मैदानात त्या एकमेकांना टक्कर. चला या दुसऱ्या षटकामध्ये वळूया. विवेक आल्यात 7 वर 1. याबली ट्राय केलं चेंडूला आणि सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. 8 धावा धावपळकावरती आहेत. 8 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. सुमित आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील आणि सुमित आहेत का? ओके. ओ यामुळे काय घडलंय, पुढे आले पाठीमागे येता येता उशीर झाला. आणखीन एक विकेट. यावेळी रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. दुसरा धक्का साई 11 या संघाला गॉन. चला नवीन फलंदाज मयूर. मयूर आल्यात. पलटवार थोडाफार करण्याचा प्रयत्न करतायत जय साई विरार. पाहूया काय घडणार आहे. ओ यावेळी खूप चांगला बॉल. बॅकफुटला जायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. वेगवान बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. विवेक विवेक यांनी फार मोठा पलटवार केलाय. दाबा धावपळकावरती 8. चेंडूचा खेळ झालाय 9. 9 बॉल मध्ये 8 झाल्यात. 2 महत्वाचे विकेट आल्यात. ओ आणखीन एक, आणखीन एक. वा शानदार बॉलिंगचा नजारा. आणखीन एक डॉट बॉल. पहा लो स्कोरिंग मॅचला जर काय तुम्हाला वाचवायचं असेल तर तुमच्याकडे पॉवरफुल बॉलिंग असणं गरजेची आहे. आणि तो पॉवरफुल कमबॅक आतापर्यंत करण्याचा प्रयत्न करतायत विवेक. वन्स अगेन रेडी आहेत. पुढचा बॉल कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग. फेकी झाले फलंदाज बाद. कहाणी में बडा ट्विस्ट. एक्झॅक्टली काय घडते कळायला मार्ग नाहीये. रनआउटच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. 1 2 आणि तिसरा धक्का साई 11 संघाला गॉन.
शेवटचा आणि अंतिम बॉल. विवेक विवेक यांनी फार मोठा पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्यात. शेवटचा बॉल पाहूया. धावा धावपल करतात 8. चला पाहूया. याबली सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपल करतात 9. आता बनवायचे आहेत 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. 12-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. चला बळूया मॅच कडे. आता पॉवर प्ले. आता खरी मजा येणार आहे. पॉवर प्लेला अजून पॉवर करावं लागणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 12 चेंडू आणि 11 धाब्याची गरज. रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल रेडी आहेत. 12 बॉल 11 धाब्यांची गरज. पहिला बॉल. हो ये विनाबाद. कालच्या दिवसामध्ये पाहिलं नाही, आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस झाले तिकडे सुद्धा पाहिलं नाही. आता लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनते. इतक्या दडपणवर आणून ठेवलं साई शेलवणे संघाला. ज्या प्रकारची मैदानाची आखणी आहे, ज्या प्रकारची आउटफील्ड आहे, त्या आउटफील्डला पाहताना या प्रकारची बॉलिंग म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. पहा लेट्स सी मॅच कडे बोलणार आहोत. काय घडतंय. ओ यावली सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. आता 10 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच. आउटस्टँडिंग मॅच. फार मोठा पलटवार केलाय जयसाई विरार या संघाने आणि पलटवार करत असताना अजूनपर्यंत मोमेंटम कोणाच्या बाजूने काढायला मार्ग नाहीये. एखाद्या बाउंड्रीजने मोमेंटम साई शेलवेच्या बाजूने जाईल. 2 डॉट 1 विकेटने मोमेंटम जयसाई विरारच्या बाजूने येईल. लेट्स सी काय घडणार आहे. पुढचा बॉल रन बॉल इक्वेशन. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. पुढे आल्यात फिल्डिंग पहा. वा आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतःला जज केलं, बॉलला जज केलं आणि त्यानंतरची फेकी पहा. ऍक्शन रिप्ले. धडपड सुरू होती. त्या धडपड मधून स्वतःला जज करून बॉलला फेकी करणं सोपं नाहीये आणि ते सुद्धा करून दाखवलंय. आणखीन एक विकेट रनआउटच्या रूपाने मयूर बाद. त्यांचे भाऊ आशिष मेहर नाही आहेत, परंतु त्यांच्या वाईफचा मॅच आनंद खूप चांगल्या पद्धतीने लुटतायत. पहा आतापर्यंत काय कहाणी आहे. कहाणी काय बनणार आहे एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. जज करा आणि त्यानंतर जज करत असताना खूप चांगला विकेट. पाहूया लेट्स सी काय घडतंय. 10 वर 4 या आतापर्यंत कहाणी आहे. पॉवरफुल बॉलिंग अटॅक असावा तो या प्रकारचा. पुढचा बॉल. ओ याबली बराच वेळ चेंडू हवेत होता. बराच वेळ होती तोपर्यंत वन्स अगेन सहज सुपरहिट सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली बॉलिंग. या षटकामध्ये फक्त 4 चेंडू मध्ये 2 धाबा आल्यात. 1 विकेट सुद्धा आले. 11 वर 4 मंथन आणि अंकित अजूनही मैदानामध्ये आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. वेगाने आल्यात आणि सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. 12 वर 0. 12 वर 0 म्हणजे 7 बॉल 8 धाब्यांची गरज. फक्त एका धाब्याचा फासला आहे.
परंतु या मोमेंटम मध्ये येणाऱ्या डॉट बॉल फार मोठा एखाद्या बाउंड्रीची मॅच आणून ठेवेल. पाहूया काय घडतंय. शेवटचा बॉल ड्राईव्ह केले समोर, फेकी झाले. ओ इकडे काय आणखीन एक विकेट. 5वा गडी बाजूला. लो स्कोरिंग मॅच इतकी पॉवरफुल हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. आता मॅच मध्ये एक विषय काय, 6 बॉल 8 धाब्यांची गरज. मॅच मध्ये की फॅक्टर सर्वात काय होता तुम्हाला सांगतो. मॅच मध्ये की फॅक्टर काय होता, ओमकार फुलटॉस चेंडूवर सहज सोप्या रीतीने बाद झाले. हा सर्वात मॅच मध्ये की फॅक्टर होता. त्या अगोदर ओमकारची बाउंड्रीज आणि फुलटॉस चेंडूवर बाद होणं म्हणजे तिकडून त्या मॅचला टर्न आला. आणि टर्न येत असताना जयसा विरार या संघाने जो काय पलटवार केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. आता मॅच मध्ये इक्वेशन 6 बॉल 8 धाब्यांची गरज. हिमांशू शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आल्यात. 1 चौकार 4 धाब्यांचा फासला बनवेल. 1 डॉट 2 बाउंड्री काय 3 बाउंड्री सुद्धा मॅच बनवू शकतं. 2.5 मिनिटांचा अवधी बाकी आहे. लेट सी. 6 बॉल 8 धाब्यांची गरज. चला हिमांशू रेडी आहेत. पाहूया पहिला बॉल. हो पहिला बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला आणि सहज सोपरते सिंगल झाले कंप्लीट. कुणाल आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया आता. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. 5 बॉल 7 धाब्यांची गरज. ड्राईव्ह चेंडूला चेंडू खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. विवेक थोडे पुढे आले होते, पाठीमागून खूप चांगला बॅकअप दिला. तोपर्यंत एक कंप्लीट झाले. मोमेंटम कोणाच्या बाजूने अजूनही करायला मार्ग नाहीये. एक बाउंड्रीजने त्या एका चेंडूचा फासला बनणार आहे आणि एखाद्या डॉटने दडपण वाढणार. आणि एक जर डॉट आला तर मोमेंटम जयसा विरारच्या बाजूने जाऊ शकतो. इतका या मॅच मध्ये टर्न आलाय. पाहूया काय घडणार आहे. हिमांशू समोर, अनिकेत समोर करण्याचा प्रयत्न, बॅकअप दिलाय, वेगाने आल्यात, त्याहून क्विक. वा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल झाले कंप्लीट. पहा किती वेगाने आले होते. ओ वा जे हुबिनाबाद. हे करणं गरजेचं आहे. एक धाव किती महत्वाची आहे. एकाला दोनामध्ये कन्वर्ट करणं किती महत्वाचं आहे. एकाला बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करणं किती महत्वाचं आहे. पाहूया आता 3 चेंडूंनी 5 धाब्यांची गरज. 3-5. पाहूया समोर खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला, फेकी झाले. फलंदाज यस चेक केलं जाणार आहे. ओ युटी आउट. आणखीन एक विकेट. आता 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. 20 धाबांचा बचाव या मैदानावर पाहायला मिळतोय. ज्या मैदानाची आखणी फार कमी आहे, ज्या मैदानामध्ये विकेट आउटफील्ड रॉकेट सारखी आहे, त्या मैदानावर 20 धाबांचा बचाव. काय जबरदस्त बॉलिंग आहे. जी बॉलिंग साई शेलेवन यांनी केली होती आणि त्या बॉलिंगला पाहताना जयसा विरारने फार मोठा पलटवार केलाय. पाहूया काय घडणार. ओ क्लीन बॉल, दांडी गुल. आणखीन एक फलंदाज बाद. स्पर्धेचे डिफेंडिंग चॅम्पियन काय आहोत.
आमची ताकद काय आहे, आमची नजाकत काय आहे. 3 मागील 3 स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन. हो टायमर संपलाय. जुनेद सर लास्ट बॉल. यश आल्यात, पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल 4 धाबे नाही तर 5 धाब्याने विजय झालाय. 20 धावांचा बचाव या मैदानावर. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग आणि व्हॉट अ मॅग्निफिसंट फिनिश. जय साई विरार या टीमने इतका मोठा पलटवार करत असताना साईच्या संघाला 20 धावा या मैदानावर बनवून नाही दिल्या. इतकं मोठं दडपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच कोणी केल्या